नमस्कार, मी अमित कद्रे. पहिली मोठी बातमी आपण पुण्यातून बघूया. पुण्यामध्ये राज ठाकरेंची महत्त्वाची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झालेली आहे. पराभूत उमेदवारांची बैठक घेतलेली आणि या बैठकीमध्ये राज ठाकरेंनी पुण्यातील नेत्यांना झापल्याची माहिती समोर येते. पुण्यामध्ये झालेल्या दारुण पराभवामुळे राज ठाकरे नाराज आहेत. सांगितलेल्या गोष्टी न केल्यामुळे राज ठाकरे नाराज झाल्याची माहिती आहे. यापुढे दर आठवड्याला राज ठाकरे स्वतः पुण्यामध्ये मनसेचा आढावा घेणार असल्याची माहिती समोर येते. तसंच पराभवातून बाहेर पडत कामाला लागण्याच्या सूचना सुद्धा त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. येत्या काळामध्ये काम करत राहा, कुठेही कमी पडू नका असे निर्देश देखील राज ठाकरेंनी दिले. अभिजित पोते आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात. अभिजित, पुण्यामध्ये राज ठाकरेंची पदाधिकारी असतील किंवा पराभूत उमेदवार असतील यांच्यासोबत बैठक झालेली आहे. बैठकीत नेमकं काय काय घडलंय? नक्कीच अमित, आपण पाहतोय की पुणे महानगरपालिका निवडणुकीत जवळपास 44 उमेदवार मनसेकडून रिंगणात होते आणि मनसेचा एकही उमेदवार पुणे शहरात एकेकाळी उमेदवारांची मोठी संख्या या पुणे शहरात मनसेची पुणे महापालिकेत होती. पण यंदा मात्र एकही नगरसेवक निवडून आला नाही आणि याचाच लेखाजोखा घेण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे स्वतः काल पुणे शहरात होते आणि पुण्यात आल्यानंतर त्यांनी हे सगळे जे पराभूत उमेदवार आहेत, जे मुख्य पदाधिकारी आहेत, शहराध्यक्षापासून सगळे नेते, त्यांची बैठक पुण्यात घेतली आणि या बैठकीत त्यांच्याच नेत्यांना राज ठाकरेंनी झापलेलं पाहायला मिळतंय. जी कामं पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सांगितली गेली ती कामं केली नाहीये. पुण्यात झालेल्या दारुण पराभवामुळे राज ठाकरे कुठेतरी कार्यकर्त्यांवर नाराज असल्याचं देखील कालच्या बैठकीत पाहायला मिळाले. पण यापुढे पक्ष संघटना शहरात मजबूत करण्यासाठी स्वतः राज ठाकरे जातीनं लक्ष देणार आहेत. कारण राज ठाकरे प्रत्येक महिन्याला खरं तर आठवड्यालाही म्हणता येईल की आठवड्याला बैठक जी आहे ती राज ठाकरे या पदाधिकाऱ्यांसोबत घेणार आहेत. कधी मुंबईत तर कधी पुण्यात या बैठका होतील. सगळे मुख्य पदाधिकारी कालच्या बैठकीला उपस्थित होते आणि सगळ्यांना काम न केल्यामुळे राज ठाकरेंनी झापलेलं पाहायला मिळते. पराभव आता विसरून पुढच्या कामाला लागा असा देखील मोलाचा सल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कालच्या बैठकीत जो आहे तो आपल्या पदाधिकाऱ्यांना आणि पराभूत उमेदवारांना पुण्यातल्या बैठकीत दिलेला पाहायला मिळतोय. अमित. बरं अभिजित, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.